तुम्हाला मला असं विचारायचं आहे का, "बापरे! एवढी छान साडी कुठून आणली गं तू?" त्यासाठी तुम्ही काय करा, आधी माझ्या YouTube आणि Instagram आयडीला फॉलो करा. तर मग मी तुम्हाला नक्की सांगते. तर नमस्कार, मी प्रांजली तुम्हा सगळ्यांचे एका नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. आजची सकाळ सकाळी 5:30 वाजता झाली आणि मला थोडंसं बरं नव्हतं, कारण 2-3 दिवस झाले गळा पॅक वाटत होता. त्याच्यामुळं मी आज काढाच घेतला. त्याच्यानंतर माझी जी सकाळची सुरुवात असते, शाहूचा टिफिन यांची थोडीशी गडबड असते सकाळी. त्यांचं मी आवरून घेतलं. त्याच्यानंतर शाहूचा टिफिन वगैरे गेला आणि सगळं झाल्यानंतर शांततेत संतसंग घेतला. कारण संतसंग हा शांततेत घेतला की थोडंसं बरं वाटतं. त्याच्यानंतर सकाळीच माझे दीर आले आणि त्यांचा गाडी साफ करतानाचा व्हिडिओ घेतला. त्याच्यामुळं त्यांना थोडंसं वाईट वाटलं. हसत होते वरून, पण त्यांना थोडंसं वाईटच वाटलं. आणि त्याच्यानंतर आमच्या विदर्भात उन्हाळा लागला की वहिवाटाची धामधूम लागते. त्याच्यामुळं मी थोडेसे गहू वलवले होते. याला गहू वलवणे असं आमच्या इकडे म्हणतात. 5 ते 10 मिनिट भिजू घालायचे असते. त्याच्यानंतर ते वाळू घालायचे आणि दळून आणायचे. कारण उन्हाळा आला की सगळीकडे वहिवाटाची धामधूम असते आणि मुलांचे पेपर हे सगळं एकत्रच येतं. त्याच्यामुळं मग मी काय केलं, यावर्षी थोडंसं लवकर करायचं असं ठरवलं. शाहूला स्वयंपाक वगैरे केलं, जेवणं झाले आणि शाहूला आज खायचं होतं भेळ. त्याच्यामुळं त्याला बाहेर नेलं आणि ट्युशनहून आणता त्याला भेळ खाऊ घातली. त्याच्यानंतर मी संध्याकाळी तयारी केली आणि तयारी केल्यानंतर मार्केटमध्ये गेलो. तर मला पोपटानीकडे काम होतं आणि त्यांचं दुकान बाजूनं शिफ्ट झालं होतं हे मला माहीतच नव्हतं. त्यांच्या जुन्या दुकानाकडेच आम्ही गेलो आणि तिथेच बाजूनं त्यांचं दुकान शिफ्ट झालं. त्याच्यानंतर गेलो महालक्ष्मीमध्ये, तिथून घेतली साडी आणि साडी मला खूप आवडली होती. बाहेरूनच दिसली होती आणि बाहेरून दिसल्यानंतर मला काही मोह आवरला नाही आणि तिथे मी दुरून साड्या पाहते, तर मला दुरूनच साडी आवडते. तर ही साडी फक्त 630 मध्ये आहे. तुम्हाला बिलसुद्धा दाखवलं मी. कारण की एवढी स्वस्त साडी एवढ्या चांगल्या किमतीत मिळतच नाही. ही साडीसुद्धा मी तिथूनच घेतली. याची प्राईस जर का तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा. मी तुम्हाला त्याची प्राईससुद्धा सांगते. आणि आज आमच्याकडे तबला आणला होता. घरी आली. घरी आल्या-आल्या तबल्याची पूजा केली. यांच्या सर म्हणजे शाहूच्या सरांकडून आज तबला आणला होता. कारण त्याला तबल्याचे क्लासेस आहे आणि आता पेपरसुद्धा आहे. तबल्याची एक्झाम असल्यामुळे तबला त्याला आवश्यक होता आणि आज काही जास्त भूक नव्हती, त्याच्यामुळं बाहेरच खायला गेलो. आजचा माझा छान असा दिवस गेला. तो तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की आणि कळवा. तुम्हाला जर का ब्लॉग आवडत असतील तर लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा. भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक धन्यवाद.